बैठक आहे, तुम्ही जाणार आहात का? बाळासाहेब थोरात पण तुमच्या भेटीला आलेले होते, नेमकं काय कारण? ते बाळासाहेब थोरातांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून. काँग्रेसमधला असं जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो, त्याच्यामध्ये ही इज वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात, अशी असणारी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं ते बरोबर नाही आहे. जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार, उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे. आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या जे भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात, किती न करू शकतात, किंवा त्याच्यामधलं आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे दिस इज माझ्या अंदाजानं प्री फायनलायझेशन ज्याला आपण, किंवा माझं म्हणणं असं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे. ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे. ते त्यांचीच भांडणं आहेत. मी तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाऊंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्यांनी. ऐकून घ्या जरा. का त्या ह्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे. 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत. 5 जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची अजून डिसाईड व्हायचं आहे. तर एकंदरीत 15 जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही. आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत. का ह्या 15 जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर. त्याच्यामुळे हा जो तिढा हा त्यांचा तिढा आहे. त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातल्या सर काही जागा ज्या आहेत त्या आता काँग्रेसला सुटल्यात असं कळत आहे. म्हणजे आजपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे आज तरी सकाळपर्यंत तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे. पण काँग्रेसला कडे ज्या जागा आहेत त्यातल्या अनेक जागी तुम्ही इच्छुक दिसतात. म्हणजे अकोल्याची जागा असेल ती काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. काल त्याच्या संदर्भात त्यांनी बैठक पण घेतली, एकूण चर्चा पण त्यांच्या होताना दिसत आहेत. ते आम्ही असं म्हणतो की ज्या सुटतील त्या सुटतील, आम्ही असं म्हणत नाही आहोत त्या ह्याच्यामध्ये. पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही. साहेब, वंचितची किती जागेसाठी मागणी आहे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या किती जागेसाठी मागणी आहे? म्हणजे शिवसेना, NCP, काँग्रेस. ते आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे 22, 18, 9 असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते. पण त्याच्यापैकी 15 जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ही जी फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत, म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही. आणि वंचितची किती जागांसाठी मागणी आहे? अजून त्यांचं रिझॉल्व झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू, नॉट बिफोर दॅट. सर, तुम्ही पुढाकार घेणार हे जे 15 जागा त्यांच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं आहेत ती सोडवण्यासाठी? ते माझं मी कशाला पुढाकार घेणार? त्यांनी सांगितलं तर मी घेईन, त्यांनी सांगितलं नाही तर मी गप्प बसणार.
सर आज उससे पहले कांग्रेस के नेता बाला साहेब थोरात आके आपसे मिले थे, क्या ये बैठक हो रही है और क्या आप उसमें नहीं, मैं ये कह रहा हूँ कि महाविकास आघाड़ी की बैठक है, ऐसा नहीं है। इस बैठक को जो है वो शरद पवार, उद्धव ठाकरे और हम, और उसके साथ साथ बाला साहेब थोरात, ऐसे चारों जनों की एक मीटिंग है। इस मीटिंग में एक बात है कि कांग्रेस और शिवसेना, उद्धव ठाकरे, दोनों में मेजर डिफरेंस है 10 सीटों का। दूसरी तरफ एनसीपी, शिवसेना और कांग्रेस, इनमें जो है वो 5 सीटों का डिफरेंस है। कुल मिला के 48 में से 15 सीटों पर अभी तक इसका फैसला नहीं हुआ है, और ये जब तक फैसला नहीं होता तब तक मेरे ख्याल से वंचित से बातचीत नहीं हो सकती है। अब उनका झगड़ा किस तरीका का है, किस तरीके का नहीं है, वो मेरे ख्याल से आज की मीटिंग में हम लोग को पता चलेगा। आज किसकी मीटिंग हो रही थी? और हम लोग चारों जनों की मीटिंग है, वहाँ पर 4 नेताओं की मीटिंग है। जो डिस्कशन में बैठे हुए हैं उनकी मीटिंग नहीं है ये। ये मीटिंग जो आज होगी किस सिलसिले को लेके है? नहीं, मैंने वही कहा ना कि इनका जो डिफरेंसेस है उस डिफरेंसेस को लेके है। अच्छा, कांग्रेस का फैसला जो है वो यहाँ पे नहीं होगा, इसलिए वो दिल्ली में होगा। और इसलिए हमने जो पिछली मीटिंग में जो हम लोग के लोग थे, उन्होंने जो सवाल किया था कि भैया ये जो डिफरेंसेस कांग्रेस के साथ में जितने भी डिफरेंसेस होंगे या सीटों को छोड़ने की बात होगी, वो बम्बई में फैसला होगा या दिल्ली में फैसला होगा। संजय राउत ने गलत कहा, मतलब वो ऐसा नहीं करना चाहिए उन्होंने। कांग्रेस का जो फैसला है वो हमेशा उनका दिल्ली में होता है, तो हम लोग ने उस वक्त कहा था कि दिल्ली में बैठक करेंगे तो उसका फैसला होगा। सर, अब तक के मुताबिक कौन कितनी सीटों पे दावा कर रहा है? वंचित की तरफ से कितनी सीटें मांगी? नहीं, हमने क्या, मेरे ख्याल से वो हर पार्टी जो है अपनी बात करे। हम लोग ने अभी तक कोई दावा नहीं बोला, क्योंकि हमको दिखाई दे रहा है कि इनका ही 2.5 साल से जब इकट्ठा बैठे हुए हैं और इनके सीटों पर इनका तालमेल नहीं हो रहा है, तो हम क्यों उसमें इनके घरेलू, मैं कहूँगा, झगड़े में हम लोग उसमें दखल अंदाज दे। सर, इनकी कितनी सीटों पर दावेदारी की मांग है? किसकी? एनसीपी और कांग्रेस। नहीं, मैंने आपको जो बताया कि भैया 10 सीटों पर तो इनका कांग्रेस और शिवसेना का तालमेल नहीं है। 5 सीटें जो है वो एनसीपी, शिवसेना और कांग्रेस, इनका तालमेल नहीं है। 15 सीटों पर इनका तालमेल नहीं है। सर, वंचित का स्टैंड क्या होगा, क्योंकि चुनाव नजदीक आ रहे हैं? देखिए, अब इनका जब तक तालमेल नहीं होगा तब तक हम लोग अपनी कुछ बात कर नहीं सकते। तैयारी का समय कब मिल रहा है फिर? नहीं, हम लोग तो तैयारी तो शुरुआत है हम लोगों की। हर पार्टी अपनी तयारी कर रही है, तो ऐसा नहीं है कि तमही नाही आहे। सर, हे आज जे 4 जण जे आपण भेटणार आहात, हे नेमके कुठे भेटणार आहेत आणि किती वाजता भेटणार आहेत? मला अजून ठिकाण कळायचं आहे। मला ठिकाण कळलं की मी तुम्हाला कळवतो। थँक्यू. थँक्यू।